आज आपण शिकणार आहोत सेट स्क्वेअरचा यूज कसा करतात. तर आपल्याला प्रथम सेट स्क्वेअर कोणते असतात ते आपण जाणून घेऊया. तुमच्या पुढे हा जो सेट स्क्वेअर दिसतोय, या सेट स्क्वेअरला म्हणतो आपण 30, 60, 90. 30 डिग्री अँगल असतो, याच्यामध्ये एक 60 डिग्री अँगल असतो आणि एक 90 डिग्री अँगल असतो. दुसरा जो सेट स्क्वेअर आहे आपल्याकडे, त्या सेट स्क्वेअरला म्हणतो आपण 45, 45 आणि 90. तर हा आपल्याकडे दुसरा सेट स्क्वेअर आहे, ज्यामध्ये आपल्याला अँगल्स मिळतात 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री. तर या सेट स्क्वेअरचा उपयोग आपल्याला इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये करायचा आहे. यांचा उपयोग आपल्याला पॅरलल लाईन्स काढण्यासाठी, तसेच वेगवेगळे अँगल्स जसे की 15 डिग्री, 45 डिग्री, 30 डिग्री यांचा ॲक्युरेट अँगल काढण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. सेट स्क्वेअर जर आपण व्यवस्थित यूज केला तर आपली ड्रॉइंग फार कमी वेळेत तयार होते. प्रथम आपण बघूया की 30, 60 आणि 90 या सेट स्क्वेअरचा उपयोग आपण कशा प्रकारे करणार आहोत. तर आपल्याकडे ड्राफ्टर असेल, ज्यामध्ये एक हॉरिझॉन्टल स्केल असेल आणि एक व्हर्टिकल स्केल असेल. हॉरिझॉन्टल स्केल आणि व्हर्टिकल स्केल यावर आपण आपला सेट स्क्वेअर ठेवून आपण अँगल इझिली तयार करू शकतो. किंवा मग आपल्याकडे दोन सेट स्क्वेअर आहे, एका सेट स्क्वेअरला आपण हॉरिझॉन्टल लाईन सोबत मॅच करून अलाइन करून त्यावर दुसरा सेट स्क्वेअर उपयोगात आणून 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री अँगल्स आपण इझिली आपण ड्रॉ करू शकतो. तर प्रथम आपण बघूया 30, 60 आणि 90 या सेट स्क्वेअरचा उपयोग करून 30 डिग्रीचा अँगल कसा काढायचा आणि 60 डिग्रीचा अँगल कसा काढायचा. तर प्रथम आपण आपल्या ड्राफ्टरची हॉरिझॉन्टल स्केल घेणार आहोत. हॉरिझॉन्टल स्केल घेऊन त्यावर एक लाईन काढणार आहोत. या लाईनवर आपल्याला आता वेगवेगळे अँगल्स काढायचे. तर प्रथम आपण 30 डिग्रीचा अँगल काढू. आपली जी मिनी ड्राफ्टरची जी हॉरिझॉन्टल स्केल आहे ती हॉरिझॉन्टलीच आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन्स, कुठेही हॉरिझॉन्टल लाईन्स काढायची असेल तर आपण हॉरिझॉन्टल स्केलचा उपयोग करणार आहोत. तर ही जी स्केल आहे ती सरळ आपण मूव्ह करणार आहोत. त्यावर आपला जो सेट स्क्वेअर आहे, आपल्याला ज्या पॉईंटला आपल्याला अँगल काढायचा आहे तो पॉईंट आपण पहिले मार्क करणार आहोत. त्यानंतर आपला जो सेट स्क्वेअर आहे याला या लाईन सोबत आपल्याला अलाइन करायचं. लाईन आपल्या रुलरची जी एज आहे त्या एज सोबत त्याला अलाइन करायचं आहे आणि त्याला हॉरिझॉन्टली मूव्ह करायचं आहे जोपर्यंत आपला पॉईंट मधून आपली लाईन जाणार नाही, अशा प्रकारे. ठीक आहे. आपला पॉईंट हा आपल्या आता एका एजवर मॅच झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये अँगल्स फर्स्ट बघून घ्यायचे की कुठले अँगल आहे. हा आपला 30, 60, 90चा आपण याला जे म्हटलेला आहे, हा जो अँगल आहे, ही जी एज आहे याची आणि ही एज आहे, या दोन एज मधला जो अँगल आहे तो असतो 30 डिग्री. दुसरी ही जी व्हर्टिकल एज आहे आणि ही जी स्लॅन्ट एज आहे यांच्यामधला जो अँगल आहे हा आहे 60 डिग्री. आणि व्हर्टिकल एज आणि हॉरिझॉन्टल एज यांच्यामधला जो अँगल आहे तो आहे 90 डिग्री. टोटल आपल्याला 180 डिग्री एका ट्रायंगलमध्ये असतात. 180 डिग्री आपल्याला मिळतील. ठीक आहे. यामधला पहिला अँगल, आपला जो छोटा अँगल आपल्याला दिसतोय तो 30 डिग्रीचा स्टँडर्ड अँगल असतो आणि जो मोठा अँगल दिसतोय हा स्लॅन्ट लाईन सोबत, स्लॅन्ट एज सोबत, तो आपल्याला 60 डिग्रीचा आणि एक 90 डिग्रीचा अँगल. तर अशा प्रकारे आपण जर आपला सेट स्क्वेअर हॉरिझॉन्टल स्केलवर त्याचं जे एज मॅच केलं तर आपण दोन अँगल तयार करू शकतो. एक म्हणजे 90 डिग्रीचा अँगल हॉरिझॉन्टल लाईन सोबत किंवा मग हा 30 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. अँगल आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण चेक करूया की हा अँगल आपला बरोबर आहे किंवा नाही. त्याच्यासाठी आपण प्रोटेक्टर यूज करणार आहोत. बघा, प्रोटेक्टरने आपण इथे मॅच केलं तर आपल्याला दिसेल की हा अँगल बरोबर 30 डिग्रीचा अँगलची एक लाईन आपली तयार झाली. त्याचप्रमाणे आपण आता प्रॅक्टिस करूया 60 डिग्रीचा अँगल आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपला सेट स्क्वेअर जे आहे त्याची पोझिशन चेंज करायची आहे. त्याला आपल्याला रोटेट करायचं आहे आणि
60 डिग्रीचं एज जे आहे ते एज आपल्याला आपल्या स्केलवर ठेवायचं आहे, हॉरिझॉन्टल लाईन सोबत त्याला अलाइन करायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण या स्केलवर त्याला अलाइन करू आणि स्केलवर मूव्ह करू तेव्हा हा जो अँगल बनेल आपला दिस इज 60 डिग्री अँगल. तर या अँगलला आपण ड्रॉ करूया. त्यानंतर याचं मेजरमेंट घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल हा जो आपण अँगल काढलेला आहे हा अँगल आहे आपला 60 डिग्री. लक्षात येतो या 60 डिग्री. अशा प्रकारे आपण 30, 60, 90 हा सेट स्क्वेअर यूज करून आपण 30 डिग्रीचा आणि 60 डिग्रीचा अँगल आपण काढू शकतो. जर आपल्याला 45 डिग्रीचा अँगल काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दुसरा सेट स्क्वेअर यूज करायचा आहे. या सेट स्क्वेअरचं नाव आहे 45, 45, 90. तर या सेट स्क्वेअरचा आपण यूज करून डायरेक्टली आपण 45 डिग्रीचा अँगल काढू शकतो. तर बघा परत आपल्याला काय करायचं आहे, एक एज जे आहे याच्यामध्ये जे 45 चे अँगल आहेत, एक आपला 90 डिग्रीचा अँगल आहे. व्हर्टिकल एज आणि हॉरिझॉन्टल एज या दोन लाईनला मिळून जो अँगल तयार होईल तो आहे 90 डिग्री. त्यानंतर हे जे स्लॅन्ट एज आहे याच्यामध्ये आपल्याला हा जो अँगल आहे दिस इज 45 आणि हा दुसरा पण जो अँगल आहे तो पण आहे आपला 45, 45, 45, 90 आणि हा 90. याचा टोटल आपल्याला 180 डिग्रीचा अँगल ट्रायंगलमध्ये मिळेल आपल्याला. आता फर्स्ट आपण आता ट्राय करूया की 45चा अँगल आपला कसा निघेल. परत आपल्याला हॉरिझॉन्टल स्केल सोबत याला मॅच करायचं आहे. त्यानंतर ही स्केल हॉरिझॉन्टल स्केलवर याला सेट स्क्वेअरला मूव्ह करायचं आहे आणि या लाईनमधून पॉईंटमधून लाईन जाईल अशा प्रकारे आपण त्याला सेट करायचं आहे. पोझिशन सेट केल्यानंतर आपल्याला इथून जेव्हा आपण लाईन काढणार ही जी लाईन आहे आपली ही बरोबर 45 डिग्री अँगलची असेल. आपण याला मेजर करून घेऊया. तुम्हाला दिसते इथे 45 डिग्री, 40 आणि 50 यांच्यामधून ही लाईन गेलेली आहे. खाली आपण या लाईन सोबत त्याला लाईन केलेला आहे. याच प्रकारे दुसऱ्या साईडला आपल्याला काढायचं असेल तर आपला सेट स्क्वेअर काय करायचं, आपल्याला त्याची पोझिशन चेंज करून घ्यायची आणि या स्केलवर परत आपण त्याला मूव्ह करणार. ही हॉरिझॉन्टल स्केल आपण ऑलरेडी सेट केलेली आहे हॉरिझॉन्टल लाईन सोबत. ही जी आपण फर्स्ट लाईन काढलेली आहे या लाईन सोबत ही स्केल अलाइन केलेली आहे. त्या स्केलची पोझिशन आपल्याला चेंज करायची नाही. स्केलची पोझिशन जर चेंज झाली तर आपला अँगल पण चेंज होईल. तर स्केल जी लाईन काढली आहे त्या लाईनला पॅरलल आपल्याला स्केल सेट करायची, त्यावर आपल्याला सेट स्क्वेअर मूव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 45 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री यांचे अँगल्स आपण काढलेले आहे. 10, 20, 30, 40 अँड 45. तर हे अँगल जायला आपले 45, 45 या आधी आपण काढले होते 30 आणि 60 अँगल.